6.5 तास लागले आम्हाला. 6.5 तास तिरुपतीच्या दर्शनाला. पप्पा बारके झाले. काय एंट्रन्स आहे. गोल्डन टेम्पल मेन एंट्रन्स बघू शकता तुम्ही. वनक्कम तामिळनाडू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आहे आपला तिरुपतीचा डे 3. तुम्ही पहिल्या दिवशीचा ब्लॉग बघितला असेल, मी चॅनलवर अपलोड केला आहे. सो आजचा आपला डे 3 आहे. आज चाललो आहे आम्ही बालाजीचं दर्शन घेण्यासाठी. व्हाईट टी शर्ट घातली आहे, खाली जीन्स आहे. आता आलो इकडे गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी, कारण इकडे येऊनच वरती दर्शनासाठी जायचं असतं असं आम्हाला ते आमचे ड्रायव्हर काका सांगत होते. आमचा फ्रेंड सर्कल आहे जो विपुल काकाचा वगैरे, ते सगळे वरती गेलेत, आम्ही मागे राहिलो आहे. सो आता इकडे आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. सो आम्ही बाहेर उभे आहोत, दर्शन घेतो मंदिराचं गणपतीचं आणि मग तिथून आपण बालाजीला जाऊया. सगळ्या बॅगा चेक करतो. सो आता हे आपले ड्रायव्हर काका सांगतात की इकडून बघितलं तर आपल्याला शिवलिंग दिसतं आणि पुढच्या साईडनी टर्न वरून बघितलं तर एलिफंट नोज दिसतं. सो ते काका आपल्याला दाखवत आहेत. हे बघा वरती तुम्ही बघू शकता शिवलिंग. अंकल शिवलिंग ना? शिवलिंग आकार. शिवलिंग आकार. और उधर से क्या दिखता है? एलिफंट हेड आकार. एलिफंट हेड आकार. ओके. सो आता बघूया पुढच्या टर्न वरती जाऊन पण बघूया एलिफंटचा हेड दिसतोय का. 5 मिनिटांमध्ये येईल ते. सो बघूया आपण. हे बघा एलिफंट स्लीपिंग पोझिशन आहे काका बोलतात. हेड, मिडल, सेंटर आणि बॅक साइड अख्खी कव्हर होते. म्हणजे हा डोंगर आपल्याला 2 साइड दाखवतो. एक शंकराची शिवलिंग पिंड दिसते आपल्याला आणि एक हत्ती दिसतोय, तुम्ही बघू शकता. स्लीपिंग एलिफंट. काय बोलते? निसर्गाची किमया. हो. सो नक्कीच आपल्याला मम्मा जराशी मराठी वर्ड सांगण्यासाठी हेल्प करते. थँक्यू मॅडम. सर चाललोय आम्ही ऑन द रूट आहोत घाटामध्ये. बघूया किती वेळ लागतोय पोचायला. आपली गँग थोडीशी मागे राहिले. पुढे गेली तर मागे राहिले. ते लोक पुढे गेले, जेवायला थांबलेले ना. गेले आपण. सॉरी, आता ते पुढे गेलेत, आम्ही चाललोय त्यांच्या मागे. आता त्यांना भेटूया, त्यांना पण कव्हर करूया आणि मजा करूया. काही तिकडे तुम्ही बघू शकता नॅचरल बालाजी तुम्हाला बघायला मिळतोय. तो तिकडे आपलं तोंड आहे बालाजीचं, ही बॉडी, आणि इकडे खाली पादुका आहेत. सो म्हणजे हे दगडावरती एन्शियंट म्हणजे आधीपासूनच नॅचरली आहे ना, नॅचरली स्कल्प्ट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे. तो बघा एकदम कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसलं का, तिकडे नाक आहे, चेहरा आहे त्या साईडला. सो आता इकडे टर्नवरती आहोत म्हणून आम्हाला जास्त कव्हर नाही करायला भेटत आहे. आता बसतो आम्ही गाडीमध्ये, निघतो इथून आणि डायरेक्ट मंदिरात जाऊ. एंटर करतोय मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता एंट्रन्स गेट आहे एरियामध्ये. हा इकडे एंट्रन्स आहे. चेकिंग होते इकडे. जेवायला बसलोय आम्ही. इकडे शिरा आहे, रोटी आहे, भजी आहे, पापड आहे, व्हेज सूप आहे, एक असं तरी मिक्स व्हेज आहे वाटते. मिक्स व्हेज आहे, भात आणि एक आमटी आहे कुठल्या तरी प्रकारची. सो इकडे दादा आहे, त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ आपण नंतर. तर जेवूया, भूक लागले. त्यानंतर दर्शनाला जायचं आहे. मायरा इकडे हाय कर. सो आता जेवूया, त्यांच्याशी थोडासा रिव्ह्यू घेऊया आणि जाऊया डायरेक्ट दर्शनाला. चाललोय आम्ही दर्शनाला. लुंगी घातली आहे, तुम्ही बघू शकता. टी शर्ट पण घातले. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, सो इकडेच ठेवायला लागणार आहे. आता आमचं 4चं दर्शन आहे. 4:45 झालेत. लेट झाला आम्हाला थोडंसं जेवण्यासाठी वगैरे. सो आता निघतो आम्ही. थोड्या वेळाने येऊ, म्हणजे 5-6 तास तरी जातील. रात्री 10 वाजतील आम्हाला यायला बाहेर. सो बघूया. गोविंदा गोविंदा गोविंदा. अजूनपर्यंत थांबला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मगाशी पण तुम्हाला माहिती दिली त्या काकांनी. आता आपल्याला पुढे आल्यावरती आपण बघूया. आता जातोय दर्शनाला, भेटूया थोड्या वेळाने. काही आता आमचं दर्शन झालंय, आलोय, उतरलोय आम्ही. खूप थकलोय. आता वाजत 11. 10:30 बाहेर पडलो आम्ही. म्हणजे ऑलमोस्ट 6.5 तास लागले आम्हाला. 6.5 तास तिरुपतीच्या दर्शनाला. आता इकडे आलोय खाली हनुमानाच्या मंदिरामध्ये. इकडे हनुमानाचं पण मंदिर आहे. सो इकडे आता थांबणार नाही आहोत, दर्शन नाही घेणार आहोत. फक्त मूर्ती बघायसाठी आलेलो आणि शूट करायला आलेलो, कारण खूप वेळ झाला. अजून जेवायचं आम्हाला. आम्ही जेवलो नाही आहोत. खरंच खूप भूक लागले. काका कसा वाटला? एक नंबर. दर्शन व्यवस्थित एकदम. गोविंदा 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 वेंकटरमणा गोविंदा.
तर खरं तर दर्शनाच्या 3 लाईन असतात आतमध्ये गाभाऱ्यात. आम्हाला मधली लाईन भेटली, एकदम सरळ प्रॉपर दर्शन झालं. खूप बरं वाटलं. आतमध्ये जर रेकॉर्डिंग चालू असतं तर नक्कीच मी तुम्हाला दाखवलं असतं, पण आता झालं दर्शन. पप्पा कसा होता एक्सपिरियन्स? हा खूप छान होता. सो पप्पा जरा बिझी आहेत, काम चालू आहे. सो आता बघूया, हॉटेल शोधूया आणि जेवूया. हे काय आहे? काय आहे? ससा. मम्मा बारकी झाली, पप्पा बारके झाले. सो गाईज नजारा अप्रतिम आहे, तुम्ही बघू शकता. तिकडे ब्रिज आहे, लाईट चालू आहे, हा इकडे रस्ता आहे अख्खा. खरंच खूप भारी व्ह्यू आहे. नक्कीच इकडे एक्सपिरियन्स करतोय आम्ही घाटातून. आपले काका आपल्याला हेल्प करतायत, थँक्यू अंकल. मंदिर पण दिसतं इथून. तर रात्रीचे वाजले 12:15 वाजता आलो आम्ही इकडे. आम्हाला हॉटेल भेटलं आहे, पनीर बटर मसाला आहे आणि चपाती मागवले. सो रात्री 12 वाजता हॉटेल भेटत नव्हता, ते आपल्या अण्णा जे काका आहे ड्रायव्हर त्यांनी शोधून दिला. सो आता जेवूया, खूप भूक लागले आणि नंतर रूमवरती जाऊया. तर नमस्कार मित्रांनो, आजची आहे डे 4ची मॉर्निंग. आज आहे डे 4 आमचा तिरुपतीचा. आज चाललो आहे गोल्डन टेम्पलला. वाजलेत सकाळचे 8, 6:30लाच उठलो आहे. तयारी वगैरे झाले, खाली आलो आहे. आता चहा नाश्ता करतो आहे. आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये जो दादा आहे चहावाला, त्याच्याकडे झालो आहे. ब्रदर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? आय एम फाईन. सो आपला आता पहिल्या ब्लॉगमध्ये जो दादा होता चहावाला, त्याच्याकडे चहा पिलो आम्ही. तुम्ही पण या. हा SHR जो श्रीहरी रेसिडेन्सी रूम्स आहे त्याच्या परफेक्ट अपोजिट साईडला आहे. हा आमचा रूम होता इकडे हॉटेल. त्याच्या बरोबर अपोजिट साईडला ते नाश्त्यावाल्यांचं दुकान आहे. तिकडची लाल चटणी खरंच भारी आहे आणि इकडे चहावाला साईडला खरंच भारी आहे. सो नक्की तुम्ही पण जर आलात तर इकडे व्हिजिट द्या, जर इकडे या एरियात राहायला आलात तर. सो आता चाललो आहे आम्ही गोल्डन टेम्पलला. आमची बस नाही आली अजून. बस आल्यावरती आपण बसमध्ये बसू आणि गोल्डन टेम्पलला जाऊ. आता निघालो आहे आम्ही, प्रवासाला सुरुवात झाली. चाललो आहे आता इकडे काका आहेत, त्यांना विचारूया आपण कुठे कुठे जाणार होते. अभी ओल्ड बालाजी जा रहे, बाद में तमिलनाडु जा रहे और फिर उसके बाद गोल्डन टेम्पल देख के बाद में गणेश मंदिर को जाने का. गोल्डन टेम्पल किधर आहे? तमिलनाडु में है. तर आता आपल्याला इकडून तमिलनाडूला जायचं आहे गोल्डन टेम्पलला. तिकडे जाऊया. येताना गणेश मंदिर करायचं आहे. आता ओल्ड बालाजीला जायचं आहे. आता आंध्र प्रदेशमध्ये आहोत. तिथून जाऊया आता पुढे. स्टेट चेंज करून जाणार आहोत. पप्पा इन्फॉर्मेशन तेलगू आहे शिकायला. सो आता चाललो आहे, जाऊया आता ओल्ड बालाजीला आणि तिकडे शूट करूया. बरं, पण ही कुपनची लाईन किती आहे बघितलीस काय? हा कुपनची लाईन आहे ना. इकडे आपल्याला बघू स्टॅच्यू आहे इकडे सिल्वरचा. माणूसच आहे पण काय आट आहे बघा, हालत नाही काय नाही, बिलकुल एकदम स्थिर. सो जाऊया आता. आपलं दर्शन झालं, थोडं लेट झालं आहे कारण बस छोटी आलेली. बस छोटी होती म्हणून मग परत त्याला चेंज करायला लावली आम्ही बस. मग ती बस 1 तासाने आली. आमचा एस्टिमेट टाईम ठरलेला 7 ते 8 वाजेपर्यंत निघायचा. 8 वाजता मी रेडी होतो, पण बस लेट असल्या कारणाने आम्हाला 9 वाजले निघायला. आता इकडे जास्त वेळ थांबलो नाही आम्ही, 10 मिनटं फक्त 10 पण नाही, मोजून 5 मिनटं होतो. बॅट तर 5 मिनिटासाठी थांबलो, मुखदर्शन घेतलं आणि निघालो. आता चाललोय बसमध्ये. आता इथून जाऊया आय गेस गोल्डन टेम्पलला जायचं. तर आता आलोय आम्ही नाश्त्याला. इकडे रेड चटणी आहे, मसाला डोसा आहे, सांबार आहे आणि ती ग्रीन चटणी आहे. मम्माने इडली घेतलेली. मम्मा इडली कशी आहे? मस्त, सॉफ्ट होती ना एकदम? एकदम सॉफ्ट आणि टेस्ट छान. नक्कीच मस्त आहे टेस्ट. चटणी पण भारी. आता डोसा खाऊया. पप्पानी अजून एक इडली. पप्पा इडली कशी होती? मस्त, एकदम सॉफ्ट आहे. सो आता रिव्ह्यू घेतला आपण, खाऊया, कवर करूया आणि जाऊया आता गोल्डन टेम्पलला. वनक्कम तमिळनाडू. आता आम्ही एंटर करतोय तमिळनाडूमध्ये. एंट्रन्स क्रॉस केला. आता सगळी ग्रीनरी आहे, ग्रीनरी आहे. हे बघू शकता. इकडे आपला तन्वीर रडतोय. इकडे झाड आहेत, अशी झाड आहेत डोंगरावरती. या साईडला पण झाडी आहे, मस्त एकदम फुल ग्रीनरी आहे. पावसाळ्यामध्ये तर ऑसम वाटत असेल. आता थोडंसं ऊन आहे. सो आता चाललोय आम्ही, एंटर करतोय.
आता जाऊया गोल्डन टेम्पलला आणि तिकडचा नजारा बघूया. सो आता आलोय आम्ही गोल्डन टेम्पल जवळ. इकडे बाहेर एंट्रन्स आहे. असं सांगण्यात येतं की हे टेम्पल पूर्ण सोन्याचं आहे. सो बघूया आता आतमध्ये जाऊया. एंट्रन्स पण आहे. एंट्रन्स दाखवतो मी तुम्हाला. हा बघा एंट्रन्स आहे. गोल्डन टेम्पल मेन एंट्रन्स बघू शकता तुम्ही. तर चाललोय आतमध्ये बघूया. आता अजून मला तिकीट काढायला लागते. का तिकीट काढायचे? तिकीट काढायचे दर्शनासाठी. स्वतः तिकीट काढूया. दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहूया आणि दर्शन घेऊया. युजल इकडे पण मोबाईल अलाउड नाहीत गोल्डन टेम्पल मध्ये. असं काय माहीत नाही. पण इकडे पण सांगितलं की मोबाईल तुमच्या इथे डिपॉझिट करा आणि बाहेर पडताना घेऊन जा. सो आता मोबाईल ठेवायला लागणार आहेत. इकडे समोर बघू शकता तुम्ही पार्किंग आहे. आता इथून आम्हाला आतमध्ये जायला लागेल. मोबाईल ठेवायला लागतील. सो आता दर्शन झाल्यानंतर भेटू. सो आता आलो आम्ही बाहेर. दर्शन वगैरे झाले 2:30 वाजता. आता वाजले 4 वाजलेत. आम्हाला आत्ता जेवायला स्पॉट भेटला. हॉटेल अलंकार आहे. मस्त जेवण आहे. ॲम्बिशियस स्पेस आहे वगैरे. दाखवतो. इकडे आम्ही पनीर बटर मसाला आणि रोटी मागवले. 2-3 दिवस झाले तोच मेनू चालू आहे. पण टेस्ट भारी आहे. आता बघूया. दिसायला पण टेस्टी आहे. तुम्हाला मी नंतर कवर करून दाखवतो. खरंच भारी आहे. एकदम ॲम्बिशियस आहे. स्वतः जेवूया. टेस्ट बघूया. मम्मा चालू केलं असतो नाही. काका टेस्ट कशी आहे? मस्त आहे. सो ग्रीन सिग्नल बघूया आता. चांगली आहे काय खाऊया आणि भेटूया थोड्या वेळ. सो तुम्ही बघू शकता हॉटेल आहे इकडे त्यांनी मस्त वरती सिटिंग एरिया केला आहे. टेस्टी हेल्दी होमली. सो यांची टॅगलाईन आहे. बघू शकता हॉटेल कसलं स्पेशियस आहे. एकदम भारी वाटतोय. इकडे हँडवॉशसाठी वेगळा सेक्शन आहे. तिकडे लेडीज वॉशरूम, तिकडे जेंट्स वॉशरूम आहे. खरंच भारी आहे हॉटेल. आवडला. इकडे आमचा टेबल होता खाली. जॉईंट करून दिलेला आम्हाला. काका अजून जेवतोय. काका टेस्ट कशी आहे? नाईस. गुड. काय आवडला? एव्हरीथिंग इज नाईस. तुला काय आवडला काकी? तुला? सो काकाचा रिव्ह्यू पण आपण बघितला. जेवण खरंच खूप भारी होतं. पण स्पेशियस आणि ॲम्बिशियस जागा आहे. नक्की विजिट करा कधी आलात तर. सो आता आम्ही निघतो इथून. आता डायरेक्ट आय गेस रेल्वे स्टेशनला जायचं आहे. सो रेल्वे स्टेशन. आता वाजलेत 6:30. आम्ही इकडे चहा घ्यायला थांबलो टोल नाक्याच्या पुढे. इकडे एक टपरी आहे चहाची छोटी. इथे चहा घेतलाय आम्ही. मस्त आहे चहा. भारी आहे. पप्पाला विचारू पप्पा चहा कसा? चहा मस्त. खरोखर चांगला चहा होता. आपली चहा एक्सपर्ट मिसेस शीतल गणेश काटकर. 1 नंबर चहाची टेस्ट. मी 2 कप चहा पिली. त्यातला अर्धा माझा आहे. हां. तर इकडे आपला चहा आहे. आता चहा घेऊया. भूक तर लागली नाही. फक्त चहा पिऊया. थोडंसं झोपलेलो रिफ्रेशमेंटसाठी. कारण काल मोजून 5 तास झोप झालेली. घरी यायला पण लेट झाला. जेवलो वगैरे लेट. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. सो झोपलो थोडा वेळ. आता चहा घेतो. थोडं रिफ्रेश होऊया कारण आपल्याला जर्नी करायची आहे ट्रेनची. ती उद्या दुपारी एंड होईल. सो जायचं आहे आता. ट्रेन बघूया आपल्याला कितीची भेटते. चहा घेऊया आणि लगेच निघूया. आवाज वाढव ना. पप्पा ओरडतात.
चलो अण्णा बाय. हॅपी जर्नी. आल ऑफ यू. थँक्यू थँक्यू. आम्ही चाललो मस्त आमची जर्नी झालेली आहे. हॅपी हॅपी. आता वाजले रात्रीचे 10:30. आम्हाला ट्रेन वगैरे भेटली. आम्ही खरं तर 9 वाजता ट्रेनमध्ये बसलोय. जेवण वगैरे केलं आम्ही. आत्ता जस्ट जेवायला फ्राईड राईस आणलेला, म्हणजे बाहेरूनच पार्सल घेतलं तिथून. सो जेवलो आणि आता असं जस्ट रेस्ट करतोय, कारण खूप दगदग झाली कालच्या दिवसात. लिटरली काल फक्त आम्हाला 2 ते 7 फक्त 5 तास झोप भेटली. त्यानंतर मी सकाळी 7ला उठून तुम्ही जसं बघितलं आपण ते मंदिर केले, तुम्हाला बोललो मी गाडी लेट झाली. सो तिकडे खूप टाइमपास झाला आपला. सो तिथून निघालो आणि आम्ही रात्री आता इकडे 8:30ला पोहोचलो. 8:50ची आम्हाला ट्रेन भेटली आमची, थोडी डिले झाली. सो 9ला मी गाडीत बसलो. 9:30-10पर्यंत आम्ही आमचं जेवण उरकलं आणि आता झोपायला चाललोय. सो आता झोपूया आणि उद्या सकाळी भेटूया. सो आजचा आहे डे 5. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही उठलो आता 8:30 वाजले. मायराला विश करा. आज आमच्या मायराचा बर्थडे आहे. मायराला विश करा सगळ्यांनी कमेंटमध्ये. हॅपी बर्थडे मायरा. थँक्यू. सो मायरा थोडी कॅमेराशी आहे, ती काय बोलत नाही. आता उठलोय तर चहा नाश्ता करूया. जरा भूक लागली. मम्मा इकडे ब्रेड जॅम बनवते आपल्यासाठी. यम्मी यम्मी. मम्मी देते यम्मी यम्मी जॅम. थँक्यू. माझा पोरगा जो मम्मावर अवलंबून आहे. एक बाईट द्या त्याच्यावर. हा बाईट द्या त्याच्याबद्दल. काय देऊ आता? खा, छान आहे नाश्ता. ब्रेड फ्रेश आहे. ओके. सो कालच आम्ही ब्रेड वगैरे घेतले. आता नाश्ता करूया. भूक लागले. ब्रेड जॅमच आहे इकडे ट्रेनमध्ये, दुसरं काय चांगलं नाही भेटत. सो तेच खातोय. आता बघूया जेवणाचं कसं काय. उठलोय काय जर असेल कव्हर करण्यासारखं तर ते पण कव्हर करूया. सो आता नाश्ता करतोय. ब्रेड जॅम खाऊन झाला. आमचा चहा घेतला इथे. IRCTC दादा आहे तिकडे चहा घेऊन आलेले. चहा घेतोय आता. मक्याचा पण चिवडा आहे, सपना काकीने दिला. सोना चहा घेऊया. मम्मा थोडंसं टेस्ट कर. चहा एक्सपर्ट. रिएक्शन थोडीशी खराब आली. कसा आहे चहा? 5 पैकी 2च. 5 पैकी 2च. सो ठीक आहे, आता आपण पिऊन बघूया चहा कसा झालाय तो. निघालोय आम्ही पुणे स्टेशनवरून. आमचं जेवण आलंय. स्पून आहे इकडे. पॅकेजिंग तुम्ही बघू शकता, चांगली एकदम. त्यांनी हे पण लावून दिले, स्टिकर्स लावून दिलेत व्हेज नॉन व्हेजचे. बिर्याणी द बिर्याणी लाईफमधून आहे. सो आता निघालो आम्ही. आमचा प्रवास चालू आहे. बघूया पॅकेजिंग ओपन करून बघूया आपण. सो ही बिर्याणी आपली. वरती आपलं व्हाईट राईस आहे, खाली मसाला वगैरे असेल. स्पूनला पण पॅकिंग करून दिले. सो करूया, टेस्ट करूया, जेवूया, आपला प्रवास कंटिन्यू करूया. आपला तन्वीर आहे इकडे. सदा जेवूया आणि थोड्या वेळाने भेटूया. कुठे होता? सो आता आपण लोणावळ्यात आहोत. इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे कसलं तरी. ब्रिज बांधतात. आता टनल आलाय. आता परत जरा टनलच्या बाहेर गेल्यावरती दाखवतो. बघू शकता आता टनल क्रॉस केलाय. मध्ये भिंत आले नेमकी. हे बघा, बघू शकता तुम्ही खाली. काय तो नजारा, काय तो मौसम, सगळं काही ओके. काय ते झाडी, काय ती डोंगर. काका बोल बोल. काय ते डोंगर, काय ती झाडी, सगळं काय ओके. आपण तोच तो याच्यावर. आता आलोय आम्ही ठाण्याला. उतरतोय आता. आमचा ठाण्यात उतरतोय. तिकीट घेतलेत आम्ही. आता पुढपर्यंत नाही थांबत आहोत. आम्ही फक्त उतरतोय. बाकीचे आहेत सगळे. बाय एव्हरीवन. आता तन्वीर झोपला इकडे. तर चला, आपला हा 4-5 दिवसाचा प्रवास इथेच संपतोय. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग इथेच थांबूया.
सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला आमचे दोन्ही ब्लॉग आवडले असतील तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता जातो आहे मी उरणला. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून आणि आपले जुने ब्लॉग चेक करायला विसरू नका. बाय.